एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 80. जगी एकला सद्गुरु एकनाथू, असे बोलती सर्व ही विश्वमातू. जया उपमा हो नये एक देता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. माझघरात अध्यात्म रामायणाचं वाचन चालू होतं. गावबा नामस्मरणात दंग असूनही रामकथा एकाग्रपणे ऐकत होता. गिरजाबाई सोवळ्यात गवले वळता वळता श्रवणभक्तीत रंगल्या होत्या. त्या म्हणाल्या, एवढी लोकांची इच्छा आहे, हरीचा आग्रह आहे, तर आता आपण प्रवचनास आरंभ करावा की. नाथ महाराज म्हणाले, मग हे हल्ली काय चाललंय? मी प्रवचनास कधी खाडा केला आहे का? इश्य, तसं नाही माझं म्हणणं. थोडं लांबून त्या म्हणाल्या, आपणास माझं म्हणणं कळलं आहे, मी कशाला बोलून दाखवायला हवं? नाथ महाराज हसून म्हणाले, हा 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 हां, म्हणजे हरीच्या म्हणण्याला तुमची साथ आहे हे सांगायचं आहे का? अगं, माझ्या मनालाही ते सारं पटलं आहे, पण सभामंडपातल्या प्रवचनांना केव्हा प्रारंभ करावा याचाच विचार करतोय. तेवढ्यात बाहेर कोणीतरी आल्याची वर्दी दिल्यानं प्रल्हादने दिली आणि नाहीतरी वाचन संपलेलंच होतं, म्हणून एकनाथ महाराज पोथी मिटवून बाहेर आले. कोणीतरी कृष्णदास मुदगल नावाचे गृहस्थ आले होते. त्यांनी एकनाथ महाराजांना साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाले, महाराज, मी रामायण लिहितो आहे, आपण ते वाचून पाहावं अशी इच्छा आहे. वा, मला रामायण वाचनात आनंदच वाटेल. ते पूर्ण झालं आहे का? आणलं आहेत आपण? पण नाथ महाराज म्हणाले, हो हो, झालेली काही कांड आहेत, अद्याप पूर्ण व्हायचं आहे. अरे, मग ते रामायण संपूर्णच झाल्यावर घेऊन या ना. तो इसम घाईनं म्हणाला, महाराज, ते रामायण माझ्या हातून लिहून पुरं होणार नाही. तशी नियतीची इच्छा नसावी असं वाटतं. ज्योतिष्यानं भविष्य सांगितलं आहे की माझा मरणकाळ अगदी जवळ येऊन ठेपला आहे. ज्योतिष्याच्या सांगण्यावरून आपण एवढे हतबल झालात आणि अंगीकारलेलं कार्य थांबवलं? आश्चर्य आहे. नाही महाराज, कार्य थांबू नये ही तळमळ आहे, म्हणून आपल्याकडे आलो आहे. ते कार्य आपण सिद्धीस न्यावं अशी तीव्र इच्छा आहे. महाराज, त्या ज्योतिष्याचे प्रत्येक भविष्य तंतोतंत खरं ठरतो. हा अनुभव असल्यानं मी इकडं येण्याची तातडी केली आहे. कृष्णदासानं काखोटीला मारून आणलेली पोथी एकनाथ महाराजांनी घेतली, ती चाळून पाहिली, अधूनमधून थोडी वाचूनही पाहिली. ती त्यांना फार चांगली वाटली. नाथ महाराज म्हणाले, हे रामायण पुरं व्हायला अजून किती दिवस लागतील असं वाटतं तुम्हाला? कृष्णदास नम्रपणे म्हणाले, नाथ महाराज, अजून 11 दिवस तरी लागतील बघा. एकनाथ महाराजांनी विजय पांडुरंगाकडे पाहिलं. ते क्षणभर विचारमग्न झाले आणि म्हणाले, असं करा कृष्णदास, तुम्ही इथेच राहा आणि अंगीकारलेलं कार्य न थांबवता पुढे लिहिण्यास प्रारंभ करा. एकनाथ महाराजांच्या आज्ञेला कृष्णदासानं शिरसावंद्य मानलं आणि त्याच क्षणाला त्यानं पुढील राहिलेली कांड लिहावयास प्रारंभ केला. श्रीखंड्या ज्या खांबाला टेकून भागवत श्रवण करत असे, त्याच खांबाशेजारी कृष्णदासाची बैठक मांडली. रामायण श्रवणास मारुती अवश्य येतो या भावनेतून पाठरांगोळी करून मारुती आसन स्थापलं. कृष्णदासानं विश्वासानं नाथ महाराजांच्या शब्दाला प्रमाण धरून लिहायला सुरुवात केली. एकनाथ महाराजही तिथेच बसून कृष्णदासांच्या लिहिलेल्या रामायणाचं प्रारंभापासून वाचन करू लागले. एक प्रकारचं आगळं वेगळं वातावरण निर्माण झालं. जणू भगवंताच्या साक्षीनं एकनाथ महाराज कळी काळाला थोपवून धरायला तिथं थांबले असावेत असं वाटत होतं. एकनाथ महाराजांच्या शब्दांवरची नितांत श्रद्धाच कृष्णदासाच्या मनातील मृत्यूची भीती पळवून लावत होती, नष्ट करत होती. एकनाथ महाराज मात्र प्रसन्न चित्तानं सगळ्यांना म्हणत होते, अयोध्याधिपती रामचंद्र महाराज माझ्या घरी आपणहून चालत आले आहेत. संत तुलसीदासांच्या इच्छेचीही कदाचित नांदी असेल.
मीही रामायण लिहिणार आहे, त्याचाच हा शुभ शकून असेल. 11 दिवस संपले. कृष्णदास मुद्गलानं रामायण ग्रंथाची समाप्ती केली. कार्यपूर्तीचा तो आनंद अपूर्व होता. त्याची नाथ महाराजांवरची निष्ठा वाढली. त्याला वाटलं, महाराजांनी माझ्यासाठी आपली पुण्याई खर्ची घालून मृत्यूला थोपवून धरलं असावं. आता माझी कोणत्याही क्षणाला ईश्वरचरणी विलीन व्हायची तयारी आहे, असं म्हणून कृष्णदासानं पोथीवर मस्तक ठेवलं, पण ते पुन्हा वर उचललं नाही. कृष्णदासानं खऱ्या अर्थी राम म्हणला आणि रामतत्वात तो विलीन झाला. ज्योतिष्याचं भविष्य खरं ठरलं. अर्थात प्रत्येकाला मृत्यू अटळ असतो, त्याचं भयही असतं. त्याप्रमाणे कृष्णदासानं आपलं भविष्य ऐकलं आणि तो गर्भगळीत झाला. पण एकनाथ महाराजांच्या सांगण्यातल्या संजीवनीनं जणू त्याचं मृत्यूचं भय नाहीसं केलं आणि हाती घेतलेलं लेखन कार्य संपूर्ण झालं. त्याला स्वतःला कृतकृत्यता वाटली. ह्या प्रसंगानं एकनाथ महाराजांचं चिंतनशील मन जास्तच अंतर्मुख झालं. रामायण लिहायचं म्हणून संकल्प केलेलं मन त्यांना डिवचू लागलं. माणूस हा काळाच्या स्वाधीन आहे, तेव्हा त्याचा घाला केव्हा कुणावर पडेल सांगता येत नाही. तरी मनीचा संकल्प आणि कार्याचा प्रारंभ यात अंतर पडता कामा नये, नाहीतर सिद्धी दृष्टीपथात कधीच येणार नाही. अंतर्मनातून स्फुरण सारख्या धुशा देत असल्याची जाणीव त्यांना होत होती. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शुद्धीकरण कार्याची सुरुवात जशी स्वप्न दृष्टांतानं झाली, तशीच जवळजवळ रामायण लिहिण्यासाठी झाली. जणू प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रानंच त्यांचा पिच्छा पुरवला होता. ते म्हणू लागले, आता माझ्या हातून हे कार्य सुरू होणार आहे. जागृती माझी वर्तता, जागृती माझी वर्तता, पुढे प्रकाश रामकथा, दुश्चितपणे ठेवो जाता, राम तत्वता रामायण दावी. प्रेरिताही मी न करी जाण, प्रेरिताही मी न करी जाण, तव स्वप्ना माझी रामायण, श्रीराम विस्तारी संपूर्ण, ऊण खूण ग्रंथाची, ऊण खूण ग्रंथाची. शेवटी रामायणाच्या लेखन प्रारंभाचा दिवस उगवला. पुन्हा एकदा प्रवचन मंडपाचा शृंगारला गेला. प्रत्यक्ष एकनाथ महाराज रामायणावर प्रवचन करणार म्हणल्यावर ओस पडलेला सभामंडप तुडुंब भरला. लाल चुटूक भरजरी पितांबर नेसून कपाळावर केशरी गंध रेखून एकनाथ महाराज मोठ्या धीम्या पावलानं, भारावलेल्या मनानं आणि स्नेहार्द्र नजर श्रोतृवृंदांवरून फिरवत व्यासपीठाजवळ आले. त्याबरोबर मंडळींनी जय जयकार केला. एकनाथ महाराज की जय, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, पांडुरंग हरी वासुदेव हरी, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. टाळ्यांच्या साथीबरोबर धून वाढत होती. जय जयकार मोठा होत होता. हात उंचावून एकनाथ महाराज म्हणाले, राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय, पवनसुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय. विजयी पांडुरंगाचं दर्शन घेऊन श्रोतृवृंदाला नमस्कार करून, व्यासपीठाला वंदन करून एकनाथ महाराज व्यासपीठाभोवती उभारलेल्या आम्रपल्लवाच्या मंडपात शिरले आणि स्थानापन्न झाले. एकनाथ महाराजांचं सात्विक तेज जास्तच तेजाळलं. दोन्ही बाजूला ठेवलेल्या समया ज्योतिरूपानं क्षणभर डोलल्या आणि त्यांनी जणू आनंद व्यक्त केला. संत तुलसीदासांनी सांगितलेले शब्द त्यांना आठवले. रामायण भावपूर्ण हवं आणि अर्थपूर्णही हवं, म्हणून त्यांनी ठरवलं की भावार्थ रामायणच लिहायचं, सांगायचं. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा भावार्थ दीपिका असंच नाव ज्ञानेश्वरीला दिलं आहे. तोच कित्ता आपण गिरवायचा. महागणपतीचं स्मरण करून, जनार्दन स्वामींना वंदन करून नाथ महाराजांनी वाल्मिकी रामायण ग्रंथ समोर ठेवून विवेचनास प्रारंभ केला. आज कितीतरी दिवसांनी एकनाथ महाराजांची प्रसादवाणी ऐकायला मिळायची होती. सारा श्रोतू समाज आतुरला होता. श्रवणाच्या बाबतीत त्यांच्या आधाशी वृत्ती तीव्रतर झाली होती.
नाथ महाराज म्हणाले, मज निजलो असता जाण, मज निजलो असता जाण, राम थापटी आपण, म्हणजे उठी करे रामायण, म्हणजे उठी करे रामायण, तेथे मी कोण न करावया, तेथे मी कोण न करावया. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रच माझ्या हातून हे कार्य करून घेत आहेत. मी तर केवळ त्यांचा दास, त्यांचे आज्ञापालन करणं हेच माझं कर्तव्य. ह्याच भावनेतून मी ही पवित्र रामकथा आपणास निवेदन करणार आहे. या लागी कथा दूषण भूषण, या लागी कथा दूषण भूषण, माझे अंगी न लागे जण, करता श्रीराम आपण, माझे मी पण तो झाला, माझे मी पण तो झाला. एकनाथ महाराजांचा हा नम्र भाव पाहून सारा समाज आनंदानं गहिवरला. एकनाथ महाराज सांगू लागले, अजन्मा श्रीरामानं मानवदेहात जन्म घेतला आणि तो पुरुषोत्तम झाला. ह्याकडे शास्त्रदृष्टीनं पाहिलं तरी परमार्थ भरलेला दिसतो. दशरथ राजा म्हणजे दशेंद्रियांवर मनाचं आधिपत्य चालवणारा समर्थ पुरुष. तो अंतर्यामी, अभोगी आणि विरक्त आहे. त्याच्या 3 राण्या, कौसल्या म्हणजे सद्विद्या, सुमित्रा म्हणजे शुद्ध मेधा आणि कैकई म्हणजे अविद्या आणि मंथरा म्हणजे कुविद्या. आपल्या देहमंदिरात या साऱ्या भावभावनांचा खेळ चालू असतो, पण तिथे जर राम असेल तर साऱ्या गोष्टी काबूत राहतात, त्याचा अतिरेक होत नाही. एकनाथ महाराजांच्या मुखातून असं नित्य नवप्रबोधन अवतरत असे. लोक त्यांना भाविकतेनं आणि तल्लीनतेनं ऐकत असत. ओव्यांच्या काव्य उद्यानात रामचरित्र आणि ब्रह्मज्ञान जणू गळ्यात गळा घालून वावरताना भासायचं. अवघड वाटणारा माया ब्रह्माचा ओहापोह साधा सोपा सरळ खेळ वाटायचा. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या हा वृक्ष कंटाळवाणा काथ्याकूट न वाटता त्याला रसाळपणा येई, माधुर्यानं नाहून निघे. या रामायणातली वर्णनं अत्यंत सरस, हृदयसंगम तथा प्रासादिक असल्यानं सामान्य माणूसही श्रवणरंगात रंगू लागला. जय हरी.